तर पुण्यातील विषारी दारूमुळे अक्षय ओसरमलचा मृत्यू झाला। 28 वर्षीय अक्षयच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरवला। दारू विक्री बंद करण्याची कुटुंबाने मागणी केली। काय बोलत आहे, काय सांगू, काय नाही। काल बस झोपला जरा चांगला, झोपल्यावर उठल्यावर म्हणला मम्मी मला कस तरी होतंय म्हणला। पायापासूनच आता हे गेलं असं, पायापासून गेल्यावर नंतर म्हणला मम्मी मला दिसाना, पण रिक्षात उड्या मारायला लागला, तो कस तरी व्हायला लागलं म्हणून तसंच न्याला वायसमला न्यायला, मग टाकलं, मला कस तरी व्हायला लागलं, मला घरी आणलेलं। त्याच्यानंतर काय तिकडेच थांबले ते, मी आले घरी मग लगेच सकाळी असं कळालंय। पोलिसांनी जर हे माग 2 महिन्यापूर्वी 3 मृत्यू झाले होते दारू पिऊनच, ते बी सकाळचे तीच दारू पिऊन आले, घरी येऊन जेवण केलं का ना केलं, पण ते घरात येऊन मरून पडले। पण हे दारूमुळेच, आणि ज्या वेळेस मेडिकल झाली त्यांची त्यावेळेस बी सांगितलं की दारूमुळेच झालेलं आहे। मग हे पोलिसांपर्यंत गेलं होतं, पोलिसांनी त्यावेळेस ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, नाही घेतली। आताही एवढं झालंय, आता हे काल 2 दिवस झाले हे प्रकरण चाललेलं आहे, ती कालपर्यंत दारू विकत होती, हे लगेच ऍक्शन घ्यायला पाहिजे होती का नाही।